आज मी तुम्हाला भाताची मस्त रेसिपी बनवून दाखवणार आहे। कढई गरम करत ठेवली, त्याच्यामध्ये बघा एक पळी तेल टाकून घेऊया। तेल बघा चांगलं कडक गरम झालेलं आहे। त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, कढीपत्ता, मोठ्या आकाराचा एक कांदाचा उभा कापून घेतलेला आहे। कांदा काय करायचा आपण चांगला भाजून घेऊया। त्यात टाकणार आहे मी 2 सुकलेल्या मिरच्या आणि त्यात टाकायचे आपल्याला 1 चमचा आलं लसूण आणि 1 हिरवी मिरची। 1 मिनिटभर आपण परतून घेऊया। त्यात टाकायचं आपल्याला थोडीशी हळद, हलवून घेऊया। त्यात टाकायचं आपल्याला एक छोट्या आकाराचे टोमॅटो आणि हे पण आपल्याला 1 मिनिटभर फक्त परतून घ्यायचं। त्यात टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ, कारण भाताला पण आपल्याला मीठ असतं हे लक्षात ठेवून मीठ टाका तुम्ही। त्याच्यामध्ये टाकणारे 2 वांगी बघा मी कापून पाण्यामध्ये ठेवली होती, ते नितळून घेतलेले आहे। तर ह्याला आपण पहिलं परतून घेऊया 1 मिनिटभर। आता ह्याच्यामध्ये टाकणारे फ्रोझन वाटाणे, आता ह्याला पण आपण 1 मिनिटभर परतून घेऊया। ह्याच्यावर ठेवणारे 2 मिनिटासाठी झाकण, एक वाफ काढायची फक्त। झाकण काढून घेऊया आपण आणि मिक्स करून घेऊया। त्याच्यामध्ये टाकणार छोटा 1 चमचा चाट मसाला, छोटा 1 चमचा गरम मसाला पावडर, मिक्स करून घेऊया। थोडीशी कोथिंबीर बघा देठासकट घेतलेली आहे। त्याच्यामध्ये हा भात आपला बघा शिजवलेला एकदम मोकळा आहे। आता हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचे। भात टाकल्यानंतर बघा मिक्स फक्त करून घेतलेला। त्याला काय करायचं माहिती आहे का, 2 ते 3 मिनिटं एकसारखं थोड्या वेळानं असं परतत राहायचं। 2 ते 3 मिनिटं बघा मस्त असं मी परतून घेतलेलं आहे।